नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। अमरनाथ पश्चिम के साउथ इंडियन स्कूल में दूसरी कक्षा के छात्र को इंग्लिश का एक शब्द ठीक ढंग से न पढ़ने के कारण क्लास टीचर विजयश्री ने लकड़ी के रोल से हाथ और पैर पर इतना मारा कि लड़का घर जाने के बाद बीमार पड़ गया। उसे बुखार चढ़ गया। अब मासूम लड़का स्कूल जाने से घबरा रहा है, वो घबराया हुआ है। बच्चे के माता पिता से सीधे बात करने हमारे सी न्यूज भारत महाराष्ट्र के रिपोर्टर साबिर रफीक शेख उनके घर गए और जाना कि असल में पूरी घटना क्या है। तो वहां उस पीड़ित बच्चे के पिता चंद्रकांत दिघे मिले। उन्होंने हमें ऐसी जानकारी दी है कि अभी भी मेरा बच्चा उसी स्कूल में उस वक्त पढ़ रहा है। मुझे साउथ स्कूल से कोई भी तकलीफ नहीं और ना ही बाकी किसी शिक्षक से है, ना ही कोई मेरी तकरार है। लेकिन अगर मेरे बच्चे ने कुछ भी गलत बर्ताव या पढ़ाई करने में कुछ गलती की है तो उसके अभिभावक को बताएं, ना कि उसे सीधा पीटना चाहिए था। लेकिन उन्होंने ये भी बताया कि यही साउथ इंडियन स्कूल से बहुत बच्चे पढ़ लिख कर बड़े बड़े ऑफिसर बने हैं, वही विदेश गए हैं, डॉक्टर, इंजीनियर, समाज सेवक बने हैं। आगे बताया कि लड़के की माता अश्विनी चंद्रकांत दिघे, जो कि खुंटवली गणेश नगर के निवासी हैं, उसने स्कूल शिक्षिका विजयश्री पर अमरनाथ पुलिस स्टेशन में दफा 118 के अनुसार अपराध दर्ज कराया है। बता दें कि स्कूल प्रशासन ने शिक्षिका विजयश्री को सस्पेंड कर दिया है। वहीं ऐसी जानकारी हमें पीड़ित माता पिता ने भी दी और कहा कि स्कूल को बदनाम करने के लिए कुछ लोग अफवाह फैलाए रहे हैं, तो उस पर ध्यान ना दिया जाए। सी न्यूज भारत चॅनलच्या दर्शकांना मला जसं माझ्या सूत्रांकडून मला समज भेटली, मला काही माहिती भेटली की अमरनाथ पश्चिम साऊथ इंडियन शाळेमध्ये एक चंद्रकांत दिघे म्हणून पालक आहेत, त्यांचे एक लहान मुलं काही साऊथ इंडियन शाळेमध्ये शिक्षण घेत आहे। तर त्याच्यामध्ये त्या मुलाला काही मारहाण झाली असा आरोप त्याच्या पालकांनी केलेला, अशी मला सूचना भेटली। सूचना भेटल्या कारणाने मी पोलीस स्टेशनला जाऊन प्रत्यक्ष जाऊन बघितलं की त्याच्यावर एफआयआर झालेली त्या शिक्षकावर। तर त्याच्यावर एफआयआर का झाली आहे ते विचारण्यासाठी मी त्या पालकांच्या घरी प्रत्यक्ष चंद्रकांत दिघे त्यांचे जे पालक आहे जे मुलांचे, त्यांना मी भेटायला मी प्रत्यक्ष आलेलो आहे त्यांच्या घरी। तर मी आपण पर्सनली त्यांना जाऊन विचारू की घटना म्हणजे काय घडलेली आहे आणि आपण त्यांना जाऊन पर्सनली त्यांच्याशी एक त्यांची भेट घेऊ, त्यांची मुलाखत घेऊ। एक मेसेज देण्यासाठी आलेलो आहे। चंद्रकांत दिघे म्हणून जे पालक आहे, जे ज्या मुलाला साऊथ इंडियन पश्चिम शाळेमध्ये मारहाण झाली म्हणून असा आरोप होता आणि त्या शिक्षकावर एफआयआर झालेली आहे। तर एफआयआर झाली, काय कारणाने एफआयआर झाली आपण त्याच्या पालकांना विचारूया। त्याच्या पालकांना विचारण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। तर त्यांचे पालक समक्ष माझ्या समोर बसलेले आहेत, आपण बघू शकता। तर त्यांच्या पालकांना मी काही दोन प्रश्न विचारणार की ही घटना कशी घडली आणि कशामुळे घडली आणि तुम्हाला कधी कसं समजलं। मला तुम्ही जर सविस्तर सांगितलं तर हे दर्शकांना कळवा। दर्शक सर्व तुमचं ऐकण्यासाठी उतावळे आहेत की बाबा विषय काय झालेला। दिघे साऊथ इंडियन पश्चिम शाळेमध्ये इयत्ता दुसरी शिकत आहे। तो शाळेत गेला आणि त्याला संध्याकाळी आल्यानंतर तो खूप घाबरलेला होता। तर त्याला आम्ही विचारपूस घाबरलेला होता आणि त्याला ताप आलेला होता। तर त्याला माझ्या मिसेसने विचारपूस केली की काय झालं। तर तो काय घाबरला होता, त्याने त्यामुळे काही सांगितलं नाही। तर नंतर मिसेसने त्याला जवळ घेऊन विचारलं की बाबा काय झालं, कशामुळे तू घाबरला। तेव्हा त्याने सांगितलं की असं त्याला शाळेमध्ये मारहाण झाली आणि आम्ही त्याचे ते माराचे वन बघितले आणि आम्ही स्वतः घाबरलो की बाबा मुलाला एवढी मारहाण झालेली आहे। त्याबद्दल आम्ही टीचरला फोन केला आणि विचारले की बाबा एवढी मारहाण का केली आहे। असं माझ्या मिसेसने विचारलं त्यांना फोन करून की एवढी मारहाण का केली। तर त्यांनी आम्हाला काही उत्तर न देता सांगितलं की शाळेत येऊन भेटा असं। पण एवढी मारहाण झाला असल्यामुळे आम्ही काही शाळेत न भेटता त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार केलेली आहे। मला जे सांगायचं आहे की तुम्ही जी तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये, तर याच्यामध्ये शाळेची बदनामी होईल असा लोकांचा विचार आहे की एका शिक्षकामुळे बाकीचे सर्व शिक्षकही बदनाम होतात, की सर्व शिक्षक एकसारखे असतात, की सर्व शिक्षक एकसारखे असतात। लोकांचा म्हणजे आता सर्वांचे जे पालक असतात, जे आपल्या मुलांना आपल्या वेगवेगळ्या इतर शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवतात शिक्षकांच्या भरोसे। तर आता प्रश्न हा पडलेला आहे की मुलांना शिक्षणासाठी पाठवावं की न पाठवावं। तर या बाबतीत मी त्यांना विचारतो की तुम्ही तुमच्या मुलाला त्या शाळेमध्ये परत शिक्षणासाठी पाठवणार आहात की नाही।
नाही, एका शिक्षकामुळे शाळा खराब आहे असं ठरवता नाही येणार, कारण त्या शाळेमधनं बरेच विद्यार्थी चांगले शिक्षक येऊन पुढे मोठे झालेले आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत. तर ते एका शिक्षिकेमुळे आपण शाळेला दोषाने देऊ शकत नाहीये. शाळा चांगली आहे. शाळेबद्दल आमचं काही वैयक्तिक असं मत नाहीये. फक्त शिक्षिकेमुळे आमचा गुन्हा दाखल केलेला आहे. बस, आमच्या मुलाला मारहाण झाली, त्याबद्दल आम्हाला त्रास होता, तो आम्ही तक्रार देऊन व्यक्त केलेला आहे. तर चंद्रकांत दिंगे साहेब जे बसलेले आहेत ज्यांच्या मुलाबरोबर जो इन्सिडेंट झालेला आहे, आणि काही माझ्या मते मला काय असं वाटतं की काय चुकीचा मेसेज कोणी पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो की शाळेची बदनामी करण्याच्या उद्देशाने लोक करतात. पण माझा बोलण्याचा विषय असा आहे की जेव्हा मी पालकांची भेट घेतली, पालक प्रत्यक्ष स्वतः बोलतायत की सर्व शिक्षक एकसारखे नसतात, किंवा शिक्षकाच्या हाताने जी चूक झालेली आहे ती ज्याची चूक झालेली त्याच्या नावावर FIR त्यांनी स्वतः प्रत्यक्ष केलेली आहे, पण ती शाळेत अशी नाही. कारण त्या शाळेमध्ये भरपूर लोक शिकून चांगल्या चांगल्या हुद्द्यावर, ऑफिसर्स विदेशात जॉब करतायत, कोण वकील, डॉक्टर, इंजिनियर, चांगल्या चांगल्या पोस्टवर, चांगल्या पदावर त्या शाळेतून शिकून गेलेले आहेत. आणि त्यांचं बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की शाळेतले सर्व शिक्षक म्हणजे खराब असू शकत नाही. त्याच्यातला एखादा शिक्षक खराब असला तर याचा अर्थ असा नाही की सर्व शिक्षक खराब आहेत. तर त्यांचा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही ते शाळेमध्ये शिकू शकता, शाळेमध्ये काही अशी अडचण नाहीये. त्यांचं प्रत्यक्ष प्रिन्सिपल साहेबांशी बोलणं झालेलं आहे, या बाबतीतच त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि प्रिन्सिपल साहेबांना त्यांचं हेच बोलणं होतं की त्यांनी एक समज दिली पाहिजे होती. त्यांचा मुलगा जर अभ्यास करत नव्हता तर त्यांनी त्यांच्या पालकांना बोलून एक समज दिली पाहिजे होती की तुमचा मुलगा अभ्यास करत नाहीये. मग तो विषय त्यांच्या घरच्यांचा होता की त्यांच्या घरच्यांनी त्या शिक्षकांना भेटले असते, आणि त्याच्यानंतर तो विषय वेगळा, जो काही विषय असता तो त्यांचा, किंवा तुम्ही रायटिंग मध्ये किंवा तुम्ही एखादी तक्रार लेटर किंवा इंटिमेशन दिलेलं का की तुमचा मुलगा अभ्यास करत नाहीये, असा काही विषय असता तर हा विषय पुढे वाढला असता. पण तुम्हाला डायरेक्टली मारण्याचा अधिकार दिला कोणी? प्रश्न हा निर्माण होतो, डायरेक्ट शिक्षकांना मारण्याचा अधिकार दिला कोणी? मारण्याची पण एक पद्धत असते, आणि जी पद्धत ती चुकीची होती ती आपण मान्य करतो. पण एका शिक्षकामुळे बाकीचे सर्व शिक्षक हे वाईट नसतात, हे आपल्याला त्यांच्या पालकांनी स्वतः समक्ष सांगितलेलं आहे. तर जेणेकरून शाळेमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो आणि शाळेमध्ये शिकू शकतो, कारण ती शाळा खूप चांगली आहे. मी असं नाही बोलत, अंबरनाथच्या भरपूर सर्वच शाळा चांगल्या असतात. शिक्षकामध्ये गडबड असू शकते, काही शिक्षक खराब असू शकतात, खराब ही बोलू शकत नाही. कधी कधी चुका होतात माणसाकडून, आणि काही चुका मान्य केल्या जातात, काही चुका मान्य केल्या जात नाही. ज्या चुका मान्य केल्या जात नाही त्याच्यावर पोलीस स्टेशन मध्ये FIR होते, आणि त्यांना त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होते. सी न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व दर्शकांना आणि सर्व पालकांना आणि सर्व शाळेमध्ये शिकत असलेले, शिक्षण देणारे शिक्षक आणि प्रिन्सिपल लोकांना मी एकच मेसेज देतो की तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मुलगा शिकत नाहीये किंवा त्याच्या शिक्षणामध्ये काय अडचण आहे, तर तुम्ही त्यांच्या पालकांना बोलून घ्या, प्रत्यक्ष त्यांच्याशी मीटिंग करा, त्यांच्याशी बोला की तुमचा मुलगा बोलत नाहीये. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा नोटीस द्या. त्याच्यानंतर तुम्हाला शाळेतून त्याला रेस्ट्रिकेट करायचं आहे, काढायचं आहे किंवा ठेवायचं आहे, तो नंतरचा प्रश्न. पण डायरेक्टली तुम्ही अशी कुठली ऍक्शन घेऊ नये, अशी मी सर्वांना या सी न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना समज देतो आणि एक मेसेज देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सी न्यूज चैनल. साबिर शेख रिपोर्टिंग, ठाणे अंबरनाथ से सी न्यूज संवाददाता शाबिर रफीक शेख की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।